नमस्कार मित्रांनो. ही गोष्ट आहे सुधीर भाऊंच्या जीवनात घडलेली. सुधीर भाऊ हे अंमळनेर येथे माळीवाड्यात राहत होते. तरुण होते, 35 वर्षाचे. पण एकदा काय झाले, त्यांच्या गळ्यावर अचानक खूप गाठी झाल्या. ते पैलवान होते. कदाचित जास्त व्यायाम केल्यामुळे मानेवर गाठी झाल्या असतील. त्यांनी व्यायामशाळेत जाणे बंद केलेच. परंतु बऱ्याच गाठी झाल्या व त्या बोराच्या आकाराच्या झाल्या. सुधीर भाऊ फार गरीब होते. मोलमजुरी शेतात करायचे. त्यांना दवाखान्याचा खर्च पेलणे शक्य नाही, म्हणून त्यांनी एका खाजगी आयुर्वेदिक उपचार करणाऱ्यांकडे गेले. त्यांनी इलाज चालू केला. त्यांनी सांगितले की आपण जर माझे ऐकलं त्याप्रमाणे ते करा. गावठी इलाज आहे, परंतु तुमच्या मानेवरच्या सर्व गाठी चालल्या येतील. यांनी विचारलं काय करावं लागेल. त्यांनी सांगितले की आपण तरस प्राण्यांचे विष्टांची लेणकी आणली तर मी त्याची औषध बनवून तो लेप गळ्यास लावला तर ताबडतोब गाठी गायब होतील. झाले. आता ही तरसाची विष्ठा कुठे मिळेल. त्यांनी सांगितले की मेलेल्या प्राण्यांना खाण्यासाठी तरस नदीत किंवा जिथे लहान मुलांना पुरतात किंवा मोठ्या मशान असेल तेथे तरस रात्री येतात. परंतु तरसाचे जे विष्ठा म्हणजे लेणके असतात ती मात्र ताजी पाहिजे. बाशी चालणार नाही, सुकलेली चालणार नाही. बापरे, कमाल आहे. आणि ताजी कसं काय मिळणार. आपण जंगलात तरच असतो, कोल्हे असतात आणि आपण ताजी घ्यायला कसे जाणार त्यांच्याकडे. मोठा प्रश्न पडला. पुरा आता गावठी इलाज असेच विचित्र असतात. आता सुधीर भाऊने विचार केला की चला काय हरकत नाही. आता आपल्याला एवढा त्रास होतो, संपूर्ण मानेला गाठी 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 खूप होऊन गेल्यात. आता त्यांनी सांगितलं होतं की नदीत किंवा जिथे लहान मुलांना पुरतात किंवा मोठ्या माशांमध्ये जिथे रेती बुजली जातात त्या ठिकाणी हा प्राणी रात्री येतात. सर्व जंगल फिरायची जरूर नाही. मग सुधीर भाऊ व त्यांचे 4-5 मित्रांनी असं केलं की चला जाऊ. पण केव्हा बघायचं. म्हणे तुम्ही अगदी सकाळी जायचं, 3-4 वाजता जायचं. ते सकाळी उजेड पडलं का ते प्राणी निघून जातात. त्यावेळेला तुम्हाला ती विष्ठा सापडेल. पांढरे सफेद येत असते. बस यांनी बॅटरी काठी घेतली आणि फिरायला लागले. आणि बरोबर आता बोरी नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. दक्षिणेकडे बादरपूर गाव आहे. बस याच्या माळीवाड्याच्या पुढे गेलं का बादरपूर रस्ता लागतो. आधी नदीला समांतर रस्ता जातो आणि नदीमध्ये फिरायचं. आता माळीवाडा ओलांडताबरोबर एक महादेवाचं मंदिर आहे, खाटेश्वर. पुढे खडेश्वर. आता खडेश्वर आणि खाटेश्वर असे दोघं टोकाला 2 मंदिर आहेत. अगोदर खडेश्वर लागतो, नंतर पुढे खाटेश्वर लागतो. आणि मधला जो भाग आहे त्या भागाला एक दफनभूमी. दफनभूमीला कदाचितच असतील म्हणून यांनी नदीमध्ये उतरले आणि दफनभूमीला समांतर असे फिरायला लागले. फिरत फिरत खडेश्वर त्याची पुढे गेले तर त्यांना बरोबर ती तरसाची विष्ठा सापडली. त्यांनी आणली, वैद्याकडे दिली. वैद्याने त्याच्यात काय औषध बनवलं, काय त्याच्यात मिक्स केलं काय माहिती. यांना काहीच माहीत नाही. त्याने त्याला लेप बनवून दिला आणि हा लेप तुम्ही मानेला लावा, तुमची सर्व गाठी चालल्या आहेत. बस सुधीर भाऊने ते करून पाहिलं. झालं. 5-6 दिवसामध्ये खूप फरक पडला. गाठी लहान झाल्यात. अरे वा, गावठी इलाज पण काम असतं आणि जास्त पैशाचे खर्च नाही. फक्त फिरावं लागतं बा. अंधाऱ्यात जायचं, तरसाची लेणके गोळा करायची. पण ती पण ताजीच पाहिजे म्हणून सकाळी जावं लागणार 3 नंतर. बस 5-6 दिवस झाले. परत सुधीर भाऊ त्यांचे मित्र पुन्हा गेलेत. 3 वाजता उठायचे आणि निघायचं. 3:30-4 होऊन द्यायचे जाईपर्यंत. आणि उजेड पडायच्या आत त्यांना ते सापडायचं. सोबत बॅटरी करायची. त्यांनी असं प्रयोग केला. आता हप्त्यातून एक वेळच जायचं आणि ते लेणके आणायचे. आता 2-3 हप्ते त्यांनी तो प्रयोग केला आणि खरंच सुधीर भाऊंच्या गळ्यातले पूर्ण गाठी गायब झाल्यात. थोडसेच राहिल्यात. बस मग इलाज झालेला आहे. मग एक वेळेस काय झालं, असंच एके दिवशी सकाळी भल्या पहाटे सुधीर भाऊ उठले. बॅटरी व पिशवी घेतली. सोबत काठी होतीच. पण त्या दिवशी असं झालं की सुधीर भाऊंसोबत कोणीच मित्र आले नाही. आता सुधीर भाऊंना आतापर्यंत 3-4 वेळेस गेलेले होते. त्यांना संपूर्ण एरिया माहीत होता आणि भीती पण गेलेली होती. आता ते पैलवानच होते. अंधाऱ्याला काय घाबरतात. त्या दिवशी कोणी मित्र आले नाही, ते एकटेच गेलेत. आता पिशवी घेऊन सुधीर भाऊ एकटे नदीकाठी फिरत होते. सकाळी साधारणतः 4-4:30चा टाईम होता. आता उन्हाळ्याचे दिवस होते. 5 वाजता उजेड पडून जातो. मग सुधीर भाऊ एकटे फिरत होते. नदीकाठी फिरले. त्यांना बरेच लेणके वगैरे सापडले. त्यांनी पिशवीत घेतली. चला बरेच लेणके गोळा झाले. 4-5 लेणके असले तरी भरपूर काम आपलं काम होऊन जातो बा.
आता साधारणतः 5 वाजले, 4:30चा टाईम असेल, 4:30 5चा टाईम. चला आता 5 वाजता उजेड पडेल, उन्हाळ्याचे दिवस आहे असं म्हणून ते चला आता घरी निघू. मग घरी कुठून निघायचं? मग त्यांनी विचार केला, समोर दफनभूमी दिसते, नदीतून ते आले. दफनभूमी ओलांडले का लगेच बहादरपूर रस्ता, आणि बहादरपूर रस्ता लागला पण घरी चालले जो माडेवाड्यात, तर घर किती दूर आहे. मग ते दफनभूमीजवळ आले. आता दफनभूमीजवळ पाय वाटेने ते चालू लागलेत. ते पाय वाटेने जात होते. आता तो भाग थोडंसं उंच आहे, तो उंच भाग ओलांडला का लगेच बहादरपूर रस्ता, आणि दोघं साईडला खडेश्वर खाटेश्वर मंदिर, दफनभूमीच्या उजव्या साईडला डाव्या साईडला फक्त टोकाला ते मंदिर होते. फक्त एवढं उंच भाग ओलांडला का लगेच रस्ता लागतो. मग ते पाऊल वाटेने जात होते. आता तो भाग जो होता तो दफनभूमीच होती, कब्रस्तान, लहान लहान थडगी वगैरे. तिथं टोकावरती काही त्या कडेश्वरच्या समोर मात्र काही दोन थोड्याफार झाडी होती, आणि मध्ये पूर्ण मोकळं टेकडी. आणि ते पाऊल वाटेने जाऊ लागलेत. आणि अचानक काय झालं, आता थोडंसं अंधारच होतं, पूर्ण उजेड पडला नव्हता. तेवढा अचानक त्यांच्या पायावरती जोरात कोणतरी पंजा मारला. एकदम सुधीरभाऊ ओरडले, कारण रक्तबंबाळ पाय झाला. बापरे, ते घाबरले. आजूबाजूला पाय लागला. अरे कोणी मारलं? त्यांना वाटलं की बापरे तरच तर नशीन, सांगता येत नाही. बॅटरीच्या उजेडात बघितलं तर त्यांची पॅन्ट फाटलेली होती आणि पायातून रक्त येत होतं. बापरे, तरसानेच आपल्याला पंजा मारला. ते घाबरून हातात काठी धरली. बॅटरी आजूबाजूला पाहू लागले. आता पिशवी त्यांनी खांद्याला अटकून घेतली होती. आजूबाजूला संपूर्ण बॅटरी उजेडात पाहिलं, नदीत पाहिलं, कुठं तरच दिसतो का? कुठंच तरच नाही. सर्वीकडे त्यांनी पाहिलं. उभे राहिलेत. आता घाबरलेले ते सुधीरभाऊंना वाटलं बापरे तरसाने हमला केला. एक का 2-3 आहेत. नीट बघून कुठं पडायचं, एकदम पळत सुटलं तर ते लगेच आपल्यावर हमला करतील परत. कारण कुत्रे, तरस, कोणतेही प्राणी आपण पळायला लागलो की लगेच आपल्या पाठीमागे लागतात. मग ते स्थिर उभे राहून इकडे तिकडे पाहू लागलं. कुठंच काहीच नाही. खाली पाहिलं, इकडे पाहिलं, सर्वीकडे पाहिलं, काहीच दिसत नव्हतं बॅटरीच्या उजेडात. मग आता त्यांनी विचार केला की चला काही दिसत नाही, पडा आता आपण लवकर निघून जाऊ. पळा वा, तरसानेच आपल्यावरती हमला केलेला, पायातून रक्त येत होतं. पॅनही फाटली होती त्यांची, सूट पॅन होती. बापरे, पळा आता. आता सुधीरभाऊ वळले आणि झपझप झाला, पाऊल वाटेने जाऊ लागले. बॅटरी होतीच. आणि थोडंसं पुढे अंतर आलं तेवढ्यात पुन्हा त्यांचे 2 पाय एकदम कोणतरी पकडलेत. ओ बापरे, पंजे होते तिथं. एकदम सुधीरभाऊ ओरडले. मागे ओढून बघितलं तर काय, एकदम सुधीरभाऊच्या अंगाला एकदम घामच सुटला. आणि दोघं पायाच्या पोटांमध्ये असे नख गाडले गेले. आणि बघतात बॅटरीच्या उजेडात तर 2 पंजे, आणि ते सुद्धा जमिनीतून आलेले. हो बापरे, हे काय भानगडे, हा तरच नाही, काहीतरी भयानक आहे. खाली दफनभूमीतून 2 हात आले होते आणि सुधीरभाऊंचे दोघं पंजे पकडून ठेवले होते. दोघं पाय पकडले होते पंजाच्या वरती घोट्याजवळ बस, आणि ते ओढू लागलेत. आता ते जमिनीतून आलेले लांबलचक हात होते. आता सुधीरभाऊ जमिनीवर पडले. त्यांनी काठी घेतली, त्या पंजांवर मारायला सुरुवात केली. केसाळ पंजे बॅटरीच्या उजेडातून ते मारता ते हळूहळू सुधीरभाऊंना बरंच अंतर खेचून नेलं. आणि ते जमिनीतच होते ते पाय, आणि हे जमिनीतच सरपटत गेले. आणि एका ठिकाणी ते दोघं पंजे थांबलेत. फक्त पंजे जमिनीतून आलेले. आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर मात्र सुधीरभाऊंना त्यांनी एकदम खेचायला सुरुवात केली. सुधीरभाऊंनी काठी मारली तर काठीचे 2 तुकडे होऊन गेले. करणार काय, बॅटरीच्या उजेड मोठमोठे सुधीरभाऊ ओरडत होते, वाचवा वाचवा वाचवा, पण त्यांचा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता. आता ते करणार काय. समोर बघितलं, समोर नदी. आता बोरी नदी उन्हाळा लागला किंवा बोरी नदीला काय जानेवारीपर्यंतही पाणी राहत नाही, पूर्ण कोरडी होती. बाजूला आता ही टेकडीसारखा असं थोडंसं उंच भाग होता, आणि तिकडे बहादरपूर रस्ता. आता तो रस्ता पण यांना दिसत नव्हता. जमिनीवर पडलेली आणि पाय खेचले येत आहेत, आणि ते पंजे हळूहळू जमिनीत घुसायला लागले बस. आणि सुधीरभाऊंचे पाय धरून त्यांनी सुधीरभाऊंना जमिनीत खेचलं. गुडघे इतके सुधीरभाऊचे पाय गुडघे इतके जमिनीत गेले. बापरे, सुधीरभाऊने 2 हात जमिनीत टेकले. बॅटरीच हातातून सुटली, काठी पण तुटूनच गेली होती. आणि ते मोठमोठ्याने ओरडायला लागले, वाचवा वाचवा वाचवा, पण त्यांचा आवाज कोण ऐकणार एवढा अंधारात. आता हात टेकून मोठमोठ्या ओरडत इकडे तिकडे पाहिलं. त्यांचा आता चेहरा नदीकडे होता, पाठीमागे रस्ता, तिकडे दूर मंदिर. काय करणार. आजूबाजूला किलोने नजरेत पाहिजे की कोणतरी आपलं वाचवलं. सुधीरभाऊ एकदम घामेघूम झालेत. आणि ते समजले की हे काहीतरी भयानक प्रकारे जमिनीत आपल्याला खेचतो आहे, ही भुताटकीच आहे. आता मोठमोठे ओरडतात, त्यांच्या घसासुद्धा बसून गेला.
इतकं ओढून, पण त्यांच्या आवाजाला कोणी झालं नाही. आणि हळूहळू जमिनीत ते खेचले गेले. जमीन भुसभुशीत आणि इतक्या जोरात खालच्या हाताने जमिनी खेचले, त्यांना किती कंबरी इतके गाडले गेले. बापरे, आता सुधीरभावांना धीरच सुटला. करणार काय? दोघं हात जमीन टिकून मोठमोठं ओरडत आहेत. आता आवाज बी बंद झाला सुधीरभावांचा. करणार काय? त्यांनी पाहिलं, थोडंसं उजेड पडायला लागलं होतं. त्यांनी वाटलं बापरे, आता आज सकाळचे सूर्योदयसुद्धा आपण बघू शकत नाही. पूर्वेकडे त्यांचे तोंड होतं, समोर नदी होती, आकाशामध्ये थोडं थोडं उजेड होतं. बापरे, आता सकाळचे ते झापट म्हणतात ना तसं प्रकार, आता आजचा सूर्योदय आपण बघू शकत नाही. सुधीरभाऊंनी अवसानच गळाले. कंबरी इतके ते जमिनीत गाडले गेलेले होते. पिशवीसुद्धा बाजूला पडली, काठी तुटली, पिशवी पडली, बॅटरी गरंगडत खाली चालली गेली नदीमध्ये. आता ते जीवांच्या आकांताने ओरडायला लागले, तरी पण कशातून नीट आवाज नव्हता. आणि पुन्हा खाली घट्ट त्यांचे पाय पकडलेले आणि जोराने ते पंजांनी त्यांना परत जमिनीत खेचलं. आणि आता एवढ्याला अगदी छाती इतके ते गेले, फक्त हात वरती होते. त्यांनी हात जमिनी घट्ट दाबून ठेवले, पण भुसभुशीत माती. आजूबाजूला त्यांनी एक थडगं होतं, ते थडगं पकडण्याचा प्रयत्न, ते पकडलं, पण उपयोग काय? दोघा हातांनी मग ते थडगं पकडलं. ते मशानभूमी होती ते थडगं होतं, ते दगडाच्या भागानं घट्ट पकडलं, पण इतकं जोरात दाबून धरलं की खालची शक्ती मात्र दोघं म्हणजे त्यांच्या खेचत होतं. आता ते छाती इतके तर गाडले गेले, त्यांचा आवाज आता बंद झाला, आवाज तोंडातून निघत नव्हता. आता सुधीरभाऊंनी पूर्ण आकाशाकडे बघितलं, नदीकडे पाहिलं तर उजेड पडायला लागलेलं आहे. बापरे, आता 5 वाजले असतील, काय करायचं? बस आज आपण आजच्या सूर्योदय बघू शकत नाही. ही आपलं गेलो, आता आपण जमिनीत आपण गाडले जाणार, आपण आता दफन होणार. श्वास जोरजोरात होत होता, आवाज निघत नव्हता. सुधीरभाऊंनी डोळे मिटले की बस खलास. तर पुढच्या क्षणी खालचे पाय अगदी घट्ट पकडलेले, तो एकदम जोरात हिसका मारताच हात थोडेसे मध्ये सरकायचे. आता यांनी हात जमिनीला असं दाबल्यामुळे आता त्यांनी खूप जोर लावून तो खेचत होता. खालचं कोणती शक्ती होती काही समजत नव्हतं सुधीरभाऊंना. इतका जोरात खेचत होती की यांना असं वाटलं की आपले हातपाय खालच्या कमरेपासून फक्त वरती हात राहील का कमरेपासून आपलं अंग तुटून जाईन असं त्यांना वाटायला लागला. बस सुधीरभाऊंना वाटलं शबास, शेवटचं आता आज त्याने आकाशाकडे बघितलं. बस शेवटच्यात आकाशदर्शी सूर्योदय आपण आता बघू शकत नाही. संपूर्ण मस्त उजेड पडतोय. करायचं काय? इलाजच नाही. आता आपण गेलो, संपलं. आता आपण कुठून आपण एगावठी इलाज, त्यांच्या डोक्यात त्या क्षणी विचार आले, कुठून एगावठी इलाजच्या मागे लागलो. दवाखान्यात गेलो असतो, पैसे नव्हते, इकडून तिकडून उसने घेतले असते, केलं असतं. पैसे वाचण्यासाठी आपण एक प्रयोग केला आणि आज आपण नेमकी एकटे आणून एकटे सापडलो. बापरे, या सैतानाच्या तावडीत. तो सैतानच होता जमिनीतला. त्यांना वाटलं बस, त्यांनी डोळे मिटले परत की गेलो आता आपण पुढच्या. अगदी दोघं हात अगदी पैलवान असल्यामुळे त्यांनी जमिनीला अगदी घट्ट दाबून ठेवले. ते थडग्याच्या हातबी त्यांनी सुटून गेलेत. दगड होता, तो हात सटकले, ते जमिनीवर अगदी घट्ट दाबून ठेवले की बस आता आपण खाली जायचे नाही. किती बी आपण दाबलो तरी खाली इतक्या जोरात ओढत होतं की आता कोणत्याही क्षणी आपण खाली जाऊ. बस आता शेवटची संधी, आता शेवटचीच वेळ की आता आपण वाचू शकत नाही. आणि अचानक चमत्कार झाला. दोघं मंदिरात एकाच वेळी शंखाचा आवाज आला. शंख फुकले जात होते, मोठमोठ्याने शंखाचा आवाज. शंखाच्या ध्वनी ऐकताच सुधीरभाऊंना आनंद झाला. वा, पण हा आनंद की बात आपण मरतोय, पण मरते समय तरी आपल्याला शंखाचा आवाज ऐकू येतो. आणि तेवढ्यात दोघं मंदिरात घंटा सुरू झाली आणि जोरजोरात घंटा, शंखाचा आवाज आणि आरती सुरू झाली, महादेवाची आरती. बस सुधीरभाऊंनी शेवटचं असे नाही, चला बा आपण आता मरतोय, जमिनीत आपण काढले जातोय, पुन्हा कधीच कोणाला दिसणार. संपूर्ण त्यांना समजून चुकलं की आता आपण मरतोय. पण मरते समय, अगदी मरते समय आपल्याला घंटानाद, शंका ऐकू येतोय. बस हेच आपलं एवढंच भाग्यात होतं असं त्यांनी विचार केला. पण अचानक सुधीरभाऊंना जाणवलं की खालचं जो दोघं पाय पकडले होते पंजाने, त्यांनी एकदम पाय सोडून दिले मातीत. अरे पाय आपल्या खाली पाय सुटलेले, आपण वरती कसं यायचं आता? बस सुधीरभाऊंना एकदम अंगाची एकदम शक्ती संचारली. ते मनातल्या मनात हर हर महादेव, हर हर महादेव असं म्हणू लागले. आणि जोरात त्यांनी जमिनीवर हात दाबले आणि एकदम वर खेचण्याचा प्रयत्न केला. तर वर एकताच ते कमरीत बाहेर थोडीशी उंच आले, कमरी इतके वरती येऊन गेलेत. बापरे, त्यांना एकदम आनंद झाला. आता महादेवाच्या घंटेचा आवाज जो होता, आरती होते जोरजोरात.
ते एकदम समजून चुकले की बास या आरतीच्या आवाजाने, शंखाचा आवाज, घंटेच्या आवाजाने ते सैतानने आपल्याला सोडून दिलेलं आहे. बास पटकन आरती संपायच्या आत आपण बाहेर निघाला पाहिजे. खूप जोर लावून त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला. हळूहळू कमरेच्या वर मग गुडघ्यापर्यंत आले. बस सुधीर जमिनीवर झोपून गेले ना, ओढ कसं तरी हात दाबून ते पूर्ण बाहेर निघले. बाहेर निघताच सुटकेले श्वास सोडला त्यांनी. जोरजोराने श्वास घ्यायला लागले आणि त्या पुढे येऊन थोडंसं बसलेत. त्यांना वाटलं आता बसून उपयोग नाही, पुन्हा सैतान आला तर परत आरती संपताबरोबर सैतान आला तर नाही पळा. आता त्यांच्या अंगात त्राणच नव्हतं. त्यांचे कपडे संपूर्ण फाटून गेलेले, ते पॅन्ट फाटलेली, पायातून रक्त येतोय. ते सैतानाने पूर्ण त्यांना नख पायात गाडून पूर्ण रक्त निघत होते. पाय वर पडले गेलेले होते. मग कसे तरी ते उठून उभे राहिले. हर हर महादेव, हर हर महादेव म्हणा. मग त्यांचा आवाजसुद्धा फुटला. तोंडातून हर हर महादेव असं त्यांचा आवाज यायला लागला हळूहळू. पण कसे ना तसेच कसे तरी धडपडत उठले आणि पाऊल वाटेने पळतच सुटले. बस पळत खळले. एकदम पळत बादरपूर रस्त्यावर पोचले. रस्त्यावरून तसेच पळाला. तो परत आता उजेड पडलं तर पळत आले आणि खळेश्वर मंदिरात पायऱ्या चढून वरती आलेत. वरती नेमकी त्या जोड्या नेमकी आरती संपली. आरती संपताच ते पायऱ्यावरती कोसळले. आता ते कोसळलेलं बघता लोकांचं लक्ष गेलं की अरे मंदिराच्या अगदी समोर आले ते आणि कोण पडले. पटकन सर्व लोक पळत आले. त्यांना उचललं, तोंडावर पाणी मारलं. थोडा वेळा ते शुद्धीवर आले. त्यांनी सांगितलं की माझ्यावरती हमला झालेला आहे. असं झालं. बापरे असं. तोपर्यंत उजेड पडलं तर लोकांनी हिंमत केली, चला बघूया. सुधीर बनलं, चला आपण तिथं जो कोणत्या ठिकाणी तुम्ही पडले. त्यांनी फक्त दुरूनच, आता हे मंदिर उंचावर होतं, दुरूनच हाताने त्यांना इशारा केला. हे बघा ते समोरच्या भागात आम्हाला माझ्या बाबतीत असं भयानक घडलेलं आहे. मी आता त्या समोरच्या दफनभूमीत गाडला जात होतो. दफनच झालो असतो, तुम्हाला दिसलो पण नसतो. पण आरती झाली, त्यामुळे आरतीचा घंटा आणि शंखेच्या आवाजाने मी खरंच वाचलो. परमेश्वराची कृपा, हर हर महादेव असं म्हणत महादेवाचे आभार मानले. तसे धडपडत ते त्यांना लोकांनी उचललं. ते महादेव मंदिरात गेले, पिंडीला हात लावला, नमस्कार केला, तिथं गपकन बसले. मग बाकीच्या लोकांना चला खरं आहे काय, 5-6 लोक दफनभूमीच्या दिशेने निघाला. आता उजेड पडलं, तिथं गेले तर खरंच त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी त्यांची काठी सापडली, तुटलेली पिशवी सापडली, नंतर बॅटरी सापडली. त्यांनी ते सर्व ओळखलं. आजूबाजूला संपूर्ण परिसर पाहिला, कुठं नरम जागा नव्हती, संपूर्ण कडक जागा होती तिथं. आणि सर्व थडगी वगैरे होती, काहीच नव्हतं, कुठंच काही नाही. ते सूर्यपाड कुठं नरम जागा आहे का, त्यांनी सांगितलं. थोडंसं वरती चढता बरोबर पाऊलवाटीवरच मी जमिनीत गाडला गेलो होतो. संपूर्ण एरिया पाहिला, कुठंच नरम जागा नाही. पार आले. मग सुधीर भावांना सर्वांनी सांगितलं की खरं होतं. सुधीर भावांना सर्वांनी उचललं. ते माडीवाडा जवळच होता. बस घरी पोहोचवला. सुधीर भाऊ फार मोठ्या संकटातून वाचले. त्यांनाही समजलं की खरंच गावठी इलाज करणं महाग असतो. काही इलाज सांगता, आता याला आयुर्वेद वगैरे कशात काय का नाही काहीच माहीत नाही. पण चला त्याच्याने आपण दुरुस्त झालो. आपला गाठी त्या गावठी इलाजाने दुरुस्त असतो, झाल्या असो. परंतु आज आपण जीवानिशी वाचलो, आपला जीव वाचला तो महादेवाच्या कृपेने. त्या क्षणी जर आरती आणि शंख वाजले नसते, आरतीच्या घंटानाद ऐकला सुरू झाला नसता, शंखनाद सुरू झाला, शंखाचा आवाज, घंटेचा आवाज आणि आरती, बस आपण महादेवाच्या कृपेने वाचलो. आपल्याला जीवदान दिलं परमेश्वराने. बस त्या दिवसापासून सुधीर भाऊंनी पक्क ठरवलं की गावठी इलाज करायचे नाही. परमेश्वर हे आपल्याला कसे काही परमेश्वर आपल्याला वाचवलं हेच महत्त्वाचं आहे. मित्र, ही सुधीर भाऊच्या जीवनात घडलेली सत्य घटना आहे. आता सुधीर भाऊ बरेच वयस्कर झाले, त्यावेळेला ते तरुण होते. मग त्यांना आजी आठवण आली का त्यांच्या अंगाला एकदम काट्याला येतात की बस त्या दिवशी मी तर पण झालोच असतो जमिनीत, पण वाचलो. कोण सैतान होता तो, त्या सैतानाच्या मी तावडीत एकटा सापडलो होतो. मित्र, असे काही चमत्कार घडतात की त्याला काहीच पुरावा नसतो. सुधीर भाऊंच्या जीवनात असंच घडलं आहे. सुधीर भाऊ परमेश्वर कृपेने असले, त्या दिवसापासून सुधीर भाऊ एकदम धार्मिक झालेले आहे. आणि सुधीर भाऊ महादेवाचे चांगलेच भक्त झालेत. बस महादेवाच्या कृपेनेच. ते अगोदर सर्व देवांना मानायचे, पण त्या दिवशी महादेवाच्या कृपेने वाचले. बस ते आजही ते महादेवाच्या भक्ती करतात. मित्र, असे काही चमत्कार घडतात की खरंच विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न असतो. परंतु सुधीर भाऊंच्या मात्र विश्वास होतो की परमेश्वर कृपेने आपण वाचलेलो आहे. हर हर महादेव. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटायला करतो. गुड बाय.